नमस्कार मित्रांनो, लोकशाहीर म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं. कारण त्यांना लोकशाहीर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटे गावात झाला. त्यांचे वडील म्हणजे भाऊराव साठे आणि त्यांची आई वालोबाई साठे हे होते. अण्णाभाऊ साठेंचं अत्यंत खडतर जीवन जगले आहे. त्यांनी फक्त 1.5 दिवस शाळा शिकून त्यांनी 35 कादंबऱ्या, 15 लोककथा आणि पवडे इत्यादींचं लेखन केलं आहे. त्यांचं मुख्य 1.5 दिवस शाळा शिकण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, उच्चवर्णीय जे काही लोक होते त्यांच्याकडून जातीभेद केला जात होता. त्याच्यामुळे ही कुठेतरी गोष्ट अण्णाभाऊंना खटकत होती. नंतर त्यांनी एक निर्णय घेतला की शाळेत जायचं नाही. नंतर ते मुंबईला रवाना झाले आणि मुंबईमध्ये त्यावेळी एक संयुक्त चळवळ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात उभारली आली होती. ही जी काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि ही जी काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती ही नक्की काय होती, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ स्वतंत्र भारतामध्ये एक मराठी भाषिकांचे एक राज्य निर्माण व्हावे ह्यासाठी ही चळवळ उभा करण्यात आली होती. नंतर ह्या चळवळीला कुठेतरी यश भेटलं आणि 1 मे 1960 ही जे काय आपला महाराष्ट्र आहे तो निर्माण करण्यात आला. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे 1958 सुद्धा ज्यावेळेस अण्णाभाऊ म्हणजे दलित साहित्य संमेलन भरलं होतं मुंबईमध्ये, या ठिकाणी ते एका भाषणात म्हणले होते, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही पृथ्वी कष्टकरी कामगारांच्या शोषितांच्या तळहातावर तरलेली आहे. हे त्यांनी उद्गार काढले होते किंवा त्या हे जे काही भाषण चालू होते या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं होतं. मित्रांनो, एक महत्वाचा किस्सा म्हणजे 1968 ज्यावेळेस जागतिक पॅरिस शांतता परिषद भरली होती किंवा त्याचं आयोजन केलं होतं, त्यावेळेस आपल्या अण्णाभाऊंना सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रण म्हणजे देण्यात आलं होतं. पण त्यावेळी अण्णाभाऊ साठे यांनी म्हणजे मुंबई सरकारकडे पासपोर्टची मागणी केली होती, पण त्यांना ती देण्यात आली नाही. कारण त्यावेळीचे जे काय मुख्यमंत्री होते ते बाळासाहेब खैर होते. त्यांनी असं म्हटलं अण्णाभाऊंना की तुम्ही आमचे वैरी आहात, त्याच्यामुळे तुम्ही शांत बसा, आम्ही तुम्हाला म्हणजे तुरुंगात नाही टाकत, हे तुमचं नशीब समजा आणि तुम्ही शांत राहा. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणजे तुम्ही आमचे वैरी असल्यामुळे आम्ही तुम्हाला पासपोर्ट देणार नाही. त्याच्यामुळं जे काय अण्णाभाऊंचा जे काय पॅरिस दौरा होता तो त्यांना कॅन्सल करावा लागला आणि त्याचवेळी अण्णाभाऊंना रशियाचा सुद्धा दौरा करायचा होता. 1961 ते त्यांच्या सहकार्यासोबत ते रशियाला परत रवाना झाले. रशियामधली जी काय परिस्थिती होती, त्यांनी जे काय त्यांना दिसलं, जी त्यांनी अनुभवलं, तेच त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी उतरवलंय. कारण तेथील लोक कसे राहतात, तिथले म्हणजे संस्कृती कशी आहे किंवा ते लोकांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते हे सुद्धा त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही हे आहे माझा रशियाचा प्रवास हे त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिला सुद्धा आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जे काही 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची कादंबरी म्हणजे फकीरा, जे काय 1961 साली जे काय महाराष्ट्र सरकारने ही जी काय फकीरा कादंबरी होती तिला उत्कृष्ट म्हणजे कादंबरीचा पुरस्कार सुद्धा म्हणजे भेटला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं एक म्हणजे खूप महत्वाचं वाक्य आहे, हे म्हणजे ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण ही न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली असं म्हटलं होतं. कारण मित्रांनो, सध्या ही परिस्थिती अशीच आहे आपल्या देशामध्ये. तुम्ही बघू शकता राजकारण कुठल्या स्तरावर गेलं आहे किंवा ही जे काही नेते आहेत असले भ्रष्टाचारी, ते आज ह्या पार्टी तर उद्या त्या पार्टीमध्ये अख्खे जे काय आपले भारताचा म्हणजे जे काही लोकशाही आहे, कारण आपली जगातील सर्वात आपण मोठी लोकशाही म्हणतो, तर सध्या ही जे काय आपल्या देशातल्या सध्या अशी अवस्था झाली आहे. वेगवेगळा भ्रष्टाचार, जे काही आपण जे लोक निवडून दिले आहेत संसदेमध्ये, जे की आपल्यासाठी कायदे करणार किंवा जे काही आपल्यासाठी धोरणे करणार आहेत, तेच म्हणजे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हे आहेत. जवळजवळ संसदेमध्ये जे काही 2024 जे काही लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जवळजवळ 43-44% हे कुठल्या ना कुठले आरोप म्हणजे त्या जे काही खासदार आहेत हे त्यांचे आरोप आहेत. जसं की खून, बलात्कार, ब्लॅकमेलिंग, किडनॅपिंग अशा वेगवेगळे त्यांच्यावर गुन्हे आहेत आणि आपण त्यांना म्हणजे त्या ठिकाणी कायदे करायला बसवले आहे. अण्णाभाऊ साठे प्रत्येक वेळी म्हणायचे, जर तुम्हाला तुमचे हक्क पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला न्याय मागायचा असेल तर तुम्हाला स्वतः लढावं लागेल, तरच कुठेतरी तुम्हाला तुमचे हक्क आणि न्याय मिळतील, असं अण्णाभाऊने त्या काळात म्हणजे त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. हे खूप महत्वाचे आहे, कारण वेगवेगळे आपल्या देशामध्ये वेगवेगळे आता सुद्धा म्हणजे प्रश्न आहेत की जे बेरोजगारीचा प्रश्न आहे, वेगवेगळे रस्ते, आरोग्य, वेगवेगळ्या अशा समस्या आहेत. तुम्ही बघू शकता राजकारण कुठल्या स्तरावर आहे. तुम्ही जर पाहिलं तर जे काही संसदेमध्ये किंवा जे काय आपल्या राज्यातील विधानसभा आहे, विधान परिषद आहे, कुठला नेता कधी काय बोलल किंवा त्याला त्याचं भान नसतं.
जे काही हे तुम्ही बघू शकता, जे काही माणिकराव कोकाटे आहेत ते, तो माणूस तर डायरेक्ट जंगली रमी म्हणजे खेळत होता. तो कृषी मंत्री आहे, तो स्वतः जंगली रमी खेळत होता. आणि मग तो काय म्हणतो की मला ऍड आली होती, म्हणजे एक जाहिरात आली होती मोबाईल पाहताना. हे चुकीचं आहे. हे असे जर हे यांनी प्रकार चालवले, फालतू जर प्रकार चालवले, तर आपल्या जनतेचा किंवा तुमच्या आमच्या सरकारचा विचार कोण करणार? ही गोष्ट अण्णाभाऊंना त्यावेळी कळली होती. नंतर आता तीच खरी आता ही म्हणजे साक्षात होत आहे आणि एक तंतोतंत लागू होते. तर हे विचार करू शकता. दुसरे म्हणजे जे काही नेते, हे कसं आहे, फक्त भ्रष्टाचारी आणि फक्त आज ह्या पार्टीत उद्या त्या पार्टीत, हाच सध्या प्रकार चालू आहे. तर मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांची म्हणजे जयंतीमुळे ही एक तुम्हाला माहिती म्हणजे द्यावीशी वाटली, त्याच्यामुळे हा व्हिडिओ केला होता. जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा. आपण अशाच कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.